तृप्ती ताई फ्री आहे का म्हणलं बोलण्यासाठी 2 मिनिटं? हा बोला. मी म्हणलं ताई आता काय आहे ते तुम्ही म्हणले ना वाल्मिक कराड ते राजकारण होतंय. पण ताई आहे ना यांच्या फार जवळच आहे ती तुम्ही जाऊन बघा. त्यांना इतकं वाईट मारलं होतं म्हणजे त्या देशमुखला इतकं वाईट मारलं. आज नाही अहो देशमुखांचं जे हत्या प्रकरण आहे ते गंभीरच आहे. ओके. त्याच्यामध्ये आरोपींना अटक झाली पाहिजे. वाल्मिक कराड जर त्याच्यामध्ये दोषी असेल तर 100% त्याला कारवाई झाली पाहिजे किंवा फाशी झाली पाहिजे. पण माझं स्टेटमेंट जे आहे ते थोडं वेगळ्या पद्धतीनं आहे की संतोष देशमुखांची हत्या झाल्याचं दुःख कमी आणि राजकारण या प्रकरणामध्ये जास्त होतंय. नाही असं नाही होते ऐका ना. तर राजकारण नाही पण लोकांनी आवाज नसता उठवला ना तर परत ऐका ना आवाज लोकांनी उठवला हे चांगलंच आहे. लोकांनी आवाज उठवलेला काहीच मी म्हणत नाही. राजकारण्यांनी जो आवाज उठवलाय तो जरी राजकारण्यांनी उठवला पाहिजे परंतु त्याच्यामध्ये राजकारण जास्त दिसतंय ना. राजकारण नाही ताई ऐका ना त्याच्यात धस साहेब का ना धस साहेब आले मला सांगा त्यांच्या दोघांच्या पक्षात काय आज प्रकाश सोळुंके असतील की त्यांचे म्हणजे त्यांचे थोडी अपोजिट मध्ये पुन्हा लक्षात ठेवा ताई एक लक्षात ठेवा. नाही धस साहेबांनी वगैरे आवाज उठवला तुमच्याकडून काय झालंय मी जेवढे काही दिवस ते बघतीये त्याच्यामध्ये हत्या प्रकरणाच्या बाबतीतल्या आरोपींच्या बाबतीतलं कमी आणि मग राजकारणी काय करतात कुणाचा हस्त काय करतो मग कुठं काय झालं. मग आता याच्या आधी तुमच्या बरोबर पण लोक होती ना तेव्हा का नाही बाहेर काढलं ते सगळं. बरोबर ताई त्या लोकांनी मतदान होऊ दिलं त्या लोकांनी ना मतदान होऊ दिलं नाही लोकांना मारलं त्यावेळेस कुठं होतं ताई तुम्ही त्यावेळेस काही बोललंच नाही तुम्ही म्हणजे तिथं त्या ऐका धनंजय मुंडे रेणू शर्मांचं प्रकरण आलं तेव्हा आम्ही आवाज उठवला तेव्हा तुम्ही कुठं होता. नाही पण तरुण मुंडे आल्या तरुण मुंडेंच्यासाठी त्या माझ्या ऑफिसला आल्या होत्या. तरुण मुंडेंना न्याय मिळावा म्हणून आवाज उठवला आम्ही सगळे आलं. पण कुठे मिळाला का कुठे गेले होते. न्याय मिळाला का ताई तुमच्या बोलण्यावर न्याय मिळाला का. नाही ऐका ना तेव्हा मग तुम्ही सगळे तर राहू दे हे बाकी कामगार वगैरे काय करत होते. मी इथं तर नव्हतो ताई मी म्हणजे सर्वपक्षीय मोर्चामध्ये शरद पवार गटाचे नेते पण आले बरोबर आहे. भाजपच्या जेव्हा रेणू शर्मांचं वगैरे किंवा करुणा मुंडे बघा तो दुसरा विषय हे मटर आहे बघा हा करुणा मुंडे काय ताई तुम्ही भेटायला गेला नाही तुम्हाला माहिती नाही तुम्हाला माहित नसतं तुम्ही मारायचं माहिती ताई त्याला माहित नसतं तुम्ही याच्यामध्ये डोकं घातलेलं आहे सध्या. मला वाटलं तुम्ही फार बुद्धिवान आहात ताई. मी तुम्हाला फार बुद्धिवान आणि शक्तिमान समजतो पण येणं लहान तुम्ही काही समजलं तरी काही मला फरक पडणार नाही. मला ज्या प्रकरणामध्ये जे योग्य वाटतं ते मी बोलत असते आणि याच्यामध्ये कोणाला पाठिंबा देण्याचा काही संबंध नाही. काय तुमच्यासारखं सामाजिक कार्यकर्ता मॅनेज बघा मी तुम्हाला बहीण म्हणतो पद्धतीनं गलिच्छ प्रमाणात तुम्ही मॅनेज बोलताय ते मॅनेज म्हणजे कुणीतरी बोललं मला असं वाटतं तुम्ही धनंजय मुंडे साहेब बोलताय. सहानुभूती आहे त्यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे. यू आर माय सिस्टर पण यू आर माय सिस्टर पण यू आर मॅनेज करू द्या की. नाही ताई तुम्ही मॅनेज बोलताय मॅनेज तुम्ही कन्फ्युज केलं ताई तुम्ही या प्रकरणात पडायला नव्हतं पाहिजे आणि पडायला पाहिजे होतं. त्याच्यात आम्ही पडलेलोच नाही. मी काल जेव्हा भीमा कोरेगावला मानवंदना द्यायला गेले होते विजयस्तंभाला तेव्हा मला पत्रकारांनी हा प्रश्न विचारला आणि मला जे योग्य वाटतंय ते मी बोलले आणि त्या विचारांवर मी ठाम आहे कारण माझ्यासारखं स्पष्ट कोणी बोलणार नाही आणि मला जे योग्य पक्षपातीनं तुम्ही गेल्या का तिथं तुम्हाला माहितीच नाही काय नाही. मला जे वाटतं लिंग कापलं त्यांना तुम्हाला माहिती उद्या धनंजय मुंडे त्याच्यामध्ये जर सहभागी तुम्हाला माहिती काय नाही म्हणून तुम्ही बघा धनंजय मुंडे कारण ज्या पद्धतीनं गलिच्छ तुम्ही राजकारण करताय माहिती का नाही. मला तुम्हाला बोलायला बरं वाटतं बहीण म्हणतो तुम्हाला पण तुम्ही राजकारण केलं. आम्ही जे काही आहे ते योग्य बोलतो. सामाजिक कार्यकर्ते मॅनेज झाल्यासारखं वाटतं मला. आम्हाला काढीचा तुम्ही मॅनेज झाल्यासारखं वाटतंय या बोलण्यावर तुम्हाला असं वाटतं तुम्ही मॅनेज